आटपाडीमध्ये भाजपनं शिवसेनेला धक्का दिलाय। शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। गोपीचंद पडळकरांच्या पुढाकारानं हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झालाय। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झालाय। एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वारीनंतरही भाजपमध्ये अशा प्रकारे पक्षप्रवेश सुरूच असल्याचं आता या घटनेमधून पुढे येतंय। शिवसेनेचे उपतालुका प्रमुख बंडू कातुरे, माजी उपसभापती तानाजी मामा यमगर यांच्यासह महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपत प्रवेश केलेला आहे। तर या प्रवेशाबाबत गोपीचंद पडळकरांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। दिल्ली वारी झाली खरं तर शिंदे गट आणि भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते एकमेकांचे कार्यकर्ते फोडतायत, त्यामुळे मोठा वाद झाला आणि तरी देखील आज मोठ्या संख्येने आटपाडीचे जे कार्यकर्ते आहेत तुमच्या पक्षात। हे बघा, हा पक्षाचा विषय नाही, हे माझे जुने जीवाभावाचे सहकारी होते आणि काही गैरसमजानं माझ्यापासून दूर गेले होते, त्यामुळे ह्याला काय पक्षीय रंग देण्याची आवश्यकता आहे असं मला अजिबात वाटत नाही। आम्ही सर्वजण 10 वर्षे एकत्रितपणे काम केलेलं होतं आणि त्यामुळे जे काही गैरसमज होते ते आमचे दूर झाले। त्यामुळं या प्रवेशाला पक्षीय राजकारणाचा रंग न देता आम्ही सगळे एका ताटात जेवलेले सगळे आमचे सहकारी होते, तर आम्ही सगळे एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आटपाडी तालुक्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं एक नेटवर्क ह्या सगळ्या टीमचं आहे आणि ते आता सगळे बऱ्यापैकी आणखी जास्त लोक भारतीय जनता पार्टीसोबत येणार आहेत। असं वाटत होतं की दिल्ली वारीनंतर तरी एकमेकांचे कार्यकर्ते फोडले जाणार नाही, पक्षप्रवेश घेतले जाणार नाही, मात्र भाजपमध्ये इनकमिंग सुरूच आहे आणि तेही शिंदे गटामधून। त्यामुळे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे की यावरती शिवसेना शिंदे गटाकडनं नक्की काय प्रतिक्रिया येते। व्हिडिओ जर्नलिस्ट महेश सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।